मैं जोरू का होला भांडी घासतो. भांडी थोडे वेळ राहिले ते भांडी वगैरे घासून मग जेवणाच्या तयारीला चिकन आणलंय ना, मग चिकन मस्तपैकी करून घेतो. नंतर दाखवतो तुम्हाला चिकन करताना. चिकन आणले कुठे? चिकन कुठे आहे ना, हे काय इथेच आहे. आताच एक प्लेअर करून ठेव, चांगलं काही करून ठेवतो कलेजी. हा, तर आता ते थोड्या वेळाने मी करणार आहे. बॉईलेच आणलंय चिकन, तर तुला आणि कविशला बॉईलेच पाहिजे ना, नरम चिकन. हा, मी पण जास्त खात नाही माहिती आहे तुला चिकन, थोडंसंच खातो. मैं जोरू का होला थोड्या वेळाने करणार आहे, पण आता हे पहिल्यांदा जे भांडे आहेत, बर्तन आपले भांडे त्या घासून घेतो. ते घासून घेतलं तर म्हणजे कसं जरा किचन क्लिअर असलेलं चांगलं वाटतं ना. आता काय तुझं तब्येत डाऊन आहे ना, तब्येत बरोबर नाही, काय करणार, मलाच करावं लागणार ना. तुझं चांगलं असतं तर मग काय टेन्शन नव्हतं मला. आता तुझंच तब्येत डाऊन आहे तर काय करणार, कोण करणार, मग मलाच करावं लागणार, मीच करतो म्हणून. घासून घेतो पूर्ण घासून घेतलं की मला टेन्शन नाही. मिक्सर थोड्या वेळाने लावणार आहे, मिक्सर वगैरे लावणार, त्याला वाटप पाहिजे. वाटप असल्याशिवाय कसं होणार, वाटप असलं की चांगलं लागतं ना टेस्ट पण. तर मी नंतर वाटप वगैरे लावेन, तर सांगतो तुम्हाला वाटपमध्ये काय काय म्हणजे घालायचं आणि कसं वाटप करायचं ते तुम्हाला तर माहीतच असेल. पण तरी पण तुम्ही बघा माझी रेसिपी मी कसं करतो. मी माझ्या पद्धतीत, वेगळ्या पद्धतीत करतो. आम्ही रसा चिकन वगैरे वेगळ्या पद्धत असते प्रत्येकाची, तर माझी पण पद्धत वेगळी आहे. ती पण तुम्ही बघा नक्की कशी माझी पद्धत आहे. मला नक्की सांगा कमेंटमध्ये की मी केलेले चिकनचं पद्धत माझी कशी आहे ते नक्की सांगा कमेंट करून मला. हां, काय करताय? जरा चिकन चांगलं धुवून घेतो मस्तपैकी, आणि ह्याच्यामध्ये आता चिकन मी काढणार आहे स्पेशली. चिकन मस्तपैकी धुवून वगैरे आता. हो, आज चिकन बनवणार आहे मस्तपैकी. कलेजी आहे, तर कलेजी पण खायला मजा येते ना, त्यामुळे जरा आता कलेजी चिकन मस्तपैकी खाऊया आपण. बनवतो मी. ओके. अरे वा, हे काय कढईमध्ये? हे पहिल्यांदा मसाला वगैरे लावून घेतलाय मस्तपैकी त्याला, आणि थोडंसं जरा गरम हे करून घेतो, म्हणजे त्याला मसाला वगैरे मुरून घेतो. हा, म्हणजे थोडा वेळ आपण कसं साईडला ठेवतो ना, तर मसाला लावून साईडला ठेवून नंतर मग ते थोडंसं फ्राय करून घेतलंय. हा, आणि आता मस्तपैकी याच्यानंतर मग वाटप करणार आहे थोडं. मी माझ्या पद्धतीत मस्तपैकी बनवतोय. हा, आता झाकण जरा वाफेवर ते थोडं शिजू दे त्याला, म्हणजे आपण ते थोडं साईडला काढू शकतो. ते आपण त्याचा थोडासा रस्सा पण करूया. पण दाखवतो तुम्हाला रस्सा तर तुम्हाला माहित आहे ना. आता जरा खोबरं आहे, ते खोबऱ्याला जरा बारीक करून घेतो. हा, हो हो नक्की. हो हो. थोडा टमाटर आहे ना हलका हे करून घेतो, म्हणजे कसं कडवटपणा वगैरे येत नाही ना, म्हणून भाजून घेतलं ना जरा टेस्ट चांगलं आहे. आणि हे भाजून घेतलंय खोबरं आणि कांदा वगैरे भाजून घेतलाय. तर बाकीचे मसाले पण थोड्या वेळाने भाजून घेणार सर्व मस्तपैकी. टेस्ट चांगला आला पाहिजे ना. हां, बस झालं टमाटर. हो, आता आपल्या तिघांपुरता किती, जास्त थोडी, 2 टायमाचं बस झालं आपल्याला. आज चिकनची रेसिपी होणार आहे एकदम खतरनाक. वाफेवरती शिजवल्यावर जो वाफेवरती शिजणार मस्त, म्हणजे त्याचं पाणी सुटतं थोडंसं, मग ते मसाल्याला मस्तपैकी शिजल्यावर तेल सुटणार. तेल सुटल्यावर जी मजा असते ना, ती खायला मजा असते. क्या बात कर रहे रे बाबा. वेगळं नाही, चिकनची रेसिपी सांगतो मी त्याच्यासाठी, पण लय मस्त असते. पण खायला पण माहित आहे, लोक जास्त करून काय करतात, चिकन लोक घरी बनवतात. क्या बात कर रहे रे बाबा. चिकन बनवायचं. हो हो हो. तर मी आता याच्यानंतर बनवणार आहे मस्तपैकी चिकनची
तरी तरी म्हणजे सार मस्त चिकनचं, एकदम मस्त चिकनचं सार बनणार आहे. मग ते पण मस्तपैकी बघा तुम्ही कसं बनतं. बघा आता हे चिकनचं मस्तपैकी सार आहे, जबरदस्त असं होतंय. हा बोलला मध्ये हे बघा हे मस्तपैकी सुक्क असं आता सुक्क ठेवलंय. बघा किती मस्त झालंय. आता आता थोडा वेळ फक्त ठेवायचा आहे, फक्त 2 मिनिटं. आता मग 2 मिनिटामध्ये होणार आहे ते. आणि ही आहे मस्तपैकी चिकन रस्सा. हे बघा चिकनचा रस्सा. तरी बघा कशी असा मस्तपैकी तरी आले बघा. हे बघा दिसते तुम्हाला तरी कशी आले मस्त. हो वाव. आणि याला खुशबू एवढा चांगला मस्त येतोय. आता मजा येणार आहे खायला. वा 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 मस्त. आणि हे आता बरोबर नक्की बघा व्हिडिओ, शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. नमस्ते मंडळी. तर मगाशी बघितलात मी जेवण बनवत होतो, तर जेवण ऑलरेडी झालेलं आहे बघा. तर हा आहे रस्सा, चिकनचा रस्स्याला तरी बघा किती मस्त आले आहे. आणि हे आहे मसाला चिकन, बघा कसं मस्तपैकी बनलेला आहे. आणि ही आहे चपाती, हा हे आहे राईस, आणि हे आहे सलाद. तर या पटापट तुम्ही जेवायला. किती मस्त झालेलं आहे बघा. आता मी सुरुवात करणार जेवायला. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा. आणि रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा. आणि नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी. चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.